निबोधत। विवेकी अक्षर विवेकी लेखन, सुश्राव्य वाचन श्रवणार्थ, चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा, रम्य बालकथा अनुभवा। अमृताचे शब्द थोर आणि सान, सगळ्यांचे कान आनंदावे, चालता बोलता ऐकावे पहावे, ज्ञानी होत जावे सहजची। 27 जुलै 1897चं स्वामी विवेकानंदांनी भगिनी निवेदितांना लिहिलेलं एक पत्र प्रसिद्ध आहे। त्या पत्रात त्यांनी म्हणलं होतं, हिंदुस्थानसाठी कार्य करण्याची जी आवश्यकता आहे ती सिंहिणीच्या आवेशाची आहे। निवेदितांचं हे सिंहिणीचं रूप बहुधा स्वामीजींनी जाणलं होतं। गुप्त समित्यांशी असलेले तिचे संबंध, स्वदेशी मालाचा ती करत असलेला पुरस्कार, टोपण नावानं सुरू असलेलं तिचं लेखन, ब्रिटिशांचा साम्राज्यवाद, गरीब जनतेवर कराच्या रूपानं केले जाणारे जुलूम, प्लेग आणि महापुराच्या वेळी ब्रिटिश सरकार दाखवत असलेली असहिष्णू वृत्ती, या सर्वांचा संबंध त्या सिंहिणीच्या आवेशाशी होता। ते खरंही होतं। स्वामीजींच्या निधनानंतर अनेक प्रसंग याची खुणगाठ पटवणारे आहेत। ती क्रांतिकारकांना मदत करत राहिली, वज्रचिन्हाचं प्रतीक असलेल्या ध्वजाची निर्मिती करत राहिली, स्वातंत्र्यबंधीची ठिणगी प्रज्वलित करत राहिली। ब्रिटिश सरकार मागावर आहे हे माहीत असल्यानं क्रांतिकारकांना लिहिलेल्या पत्रांचे पुरावे नष्ट करत राहिली। अटक होण्याची शक्यता निर्माण होताच वेषांतर आणि देशांतर करत राहिली। हे सारं शब्दबद्ध करणारं मराठी प्रकाशन विभागाचं पुस्तक म्हणजे भगिनी निवेदितांच्या चिंतन विश्व मालिकेतलं स्वातंत्र्य लढा, सहभाग आणि चिंतन हे पुस्तक। 11 नोव्हेंबर 2017ला 4 पुस्तकांचा हा चिंतन संच लोकसभेच्या तत्कालीन अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते केसरी वाड्यात प्रकाशित झाला। त्यातलाच हा समयोचित उतारा। नमस्कार। स्वामी विवेकानंदांना वंदन करून त्यांच्या जवळच्या शिष्या भगिनी निवेदिता यांच्याबद्दलचा एक प्रसंग मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे। स्वामी विवेकानंदांच्या भगिनी निवेदिता या अतिशय जवळच्या शिष्या होत्या, आवडत्या शिष्या होत्या। विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन विदेशातून भारतात स्थायिक झालेल्या भगिनी निवेदिता या सामाजिक राजकीय क्षेत्रात आपला प्रभाव पाडून गेल्या होत्या। त्यांनी अतिशय कळकळीने भारताबद्दल काम केलेलं होतं। त्यांची भारताबद्दलची आत्मीयता आणि राष्ट्रप्रेम आजच्या ह्या प्रसंगातून आपल्याला दिसणार आहे। मी हे पुस्तक वाचणार आहे। या पुस्तकाचं नाव आहे स्वातंत्र्य लढा, सहभाग आणि चिंतन। पुस्तक लिहिलं आहे मृणालिनी चितळे यांनी। 11 फेब्रुवारी 1905 या दिवशी दीक्षांत समारंभ आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने कोलकात्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या। उच्च न्यायालयातील न्यायाधीश सर गुरुदास बॅनर्जी निवेदिताच्या जवळ बसले होते। आपल्या भाषणाच्या सुरुवातीला भारतातील आणि एकूण पौरात्य देशातील लोकांच्या आचार विचारात काय सुधारणा होणं अपेक्षित आहे याविषयी उपदेशपर विचार लॉर्ड कर्झन मांडले। त्याच्या प्रत्येक शब्दाला अहंकाराचा दर्प होता।
बोलण्याच्या ओघात तो म्हणाला, निरपवाद रीतीने सत्य बोलणं ही पाश्चिमात्य धारणा आहे. पाश्चिमात्याच्या नीतिसंहितेमध्ये प्राचीन काळापासून सत्य बोलण्याला जे उच्च स्थान दिलं गेलं आहे ते स्थान पौरात्य लोकांमध्ये आढळून येत नाही. पौरात्य देशामधील राजकारणात कपट कारस्थानांना मानाचं स्थान दिलेलं आहे. याच मनोवृत्तीचं प्रतिबिंब पौरात्य साहित्यात उमटलेलं दिसतं. त्यांच्या महाकाव्यात एक सद्गुण म्हणून सत्य भाषणाचा गौरव केलेला असतो. तथापि त्या सत्याला अनंत अपवाद असतात. कित्येक वेळा चांगल्या कामासाठी जर कोणी फसवणूक केली असेल तर त्याची स्तुती केलेली असते. त्याच्या शब्दातून पाश्चिमात्य संस्कृतीचं श्रेष्ठत्व आणि पौरात्य संस्कृतीबद्दलची उपेक्षा ध्वनित होत होती. भाषणाच्या अखेरीस त्यानं भारतीयांच्या अस्मितेवर प्रहार करताना म्हटलं, माझं तुम्हाला सांगणं आहे, वर बघा, खाली बघू नका, पुढे बघा, मागे बघू नका, खरे भारतीय व्हा. मी भारतात असं म्हटलेलं नित्य ऐकतो की येथील मनुष्य केवळ बंगाली नाही की उडिया नाही किंवा मराठा नाही, तो भारतीय आहे. भारतीय राष्ट्र म्हणून काही चीज आहे असं मला वाटत नाही. कदाचित फार दूरच्या भविष्य काळात असं काही घडेलही. तथापि प्रत्येक भारतीय हा ब्रिटिश साम्राज्याचा नागरिक आहे हे मात्र निश्चित. अशा स्थितीत प्रांतीयतेची राष्ट्रीयत्वाची सांगड कशी घालायची आणि राष्ट्रनिष्ठा साम्राज्यनिष्ठेशी कशी सुसंगत करायची हे कार्य येथील ब्रिटिश राज्यकर्त्यांना येत्या अनेक वर्षात करावं लागणार आहे. निवेदिताला लॉर्ड कर्झनविषयी आधीपासूनच राग होताच. आत्ताच्या भाषणातील वाक्यागणिक तिच्या रागात तेल ओतलं गेलं. शिष्टतेला धरून ती शेवटपर्यंत थांबली इतकंच. त्यांचं भाषण संपताच शेजारी बसलेल्या गुरुदास यांना ती इम्पिरियल ग्रंथालयात घेऊन गेली. द प्रॉब्लेम्स ऑफ द ईस्ट हे कर्झननं लिहिलेलं पुस्तक तिनं शोधून काढलं. त्यातील हवं ते प्रकरण हाती आल्यावर ती गुरुदासना म्हणाली, वाचा हे. त्यामध्ये लॉर्ड कर्झननं आपला कोरियातील अनुभव लिहिला होता. तो म्हणतो, कोरियाच्या महाराजांची भेट घेण्यापूर्वी तेथील परराष्ट्र मंत्र्यांची भेट घ्यायची संधी मला मिळाली. त्यानं मला पहिलाच प्रश्न विचारला की तुमचं वय काय? पौरात्य देशात हटकून वयाविषयी प्रश्न विचारला जातो असं मला सांगण्यात आलं होतं. त्याबरोबर मला अशीही सूचना देण्यात आली होती की तुझं खरं वय सांगू नकोस, कारण त्यावेळी मी फक्त 32 वर्षांचा होतो आणि इतक्या तरुण माणसाला कोरियात काहीच मान दिला जात नाही. त्यामुळे अजिबात न बिचकता मी उत्तर दिलं, 50 वर्ष. अरे वा, आश्चर्याने तो म्हणाला, वयाच्या मानानं तुम्ही फारच तरुण दिसता आहात. हे कसं काय? महिना झाला मी आपल्या राज्यातील सुंदर हवामानात प्रवास करतोय, त्याचा हा परिणाम. तुम्ही इंग्लंडच्या राणीचे जवळचे नातलग आहात असं मी धरून चाललो आहे. नाही, तसं काही नाही. माझ्या उत्तरानं त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसू लागली. तशी लगेच सावरून घेत मी म्हणालो, मी अजून विवाहित आहे. माझ्या उत्तरानं तो खुश झाला आणि माझ्याविषयीचा त्याचा आदर वाढला असल्याचं मला जाणवलं. गुरुदास जसजसं वाचत गेले तसतसं हे प्रकरण निवेदितानं आपल्याला का वाचायला दिलं याचा उलगडा त्यांना झाला. लॉर्ड कर्झनचा धडधडीत खोटेपणा त्यातून उघडा पडला होता आणि आज तोच लॉर्ड कर्झन पौरात्यांना सत्याचे धडे देऊन शहाणपणा शिकवत होता. निवेदिताची तल्लख स्मरणशक्ती आणि भारताच्या बद्दल अनुदार उद्गार काढणाऱ्यांविषयीचा सात्विक संताप पाहून गुरुदास थक्क झाले. परंतु केवळ पुस्तक वाचायला देऊन
निवेदिता थांबली नाही, तर लॉर्ड कर्झनच्या भाषणाला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी त्यांनी गुरुदास यांच्यावर टाकली. वास्तविक न्यायाधीश या नात्यानं गुरुदास सरकारी नोकर होते. असा काही लेख लिहिण्यानं त्यांच्या नोकरीवर गदा यायची शक्यता होती. परंतु निवेदिताचा ज्वलंत देशाभिमान पाहून त्यांना नाही म्हणणं शक्य झालं नाही. त्यांनी लॉर्ड कर्झनच्या भाषणाला जळजळीत शब्दात उत्तर देणारा लेख लिहून तिच्याकडे पाठवून दिला. तिनं अमृत बाजार पत्रिकेत संपादक मतीलाल घोष यांच्याशी संपर्क साधला आणि गुरुदास यांचं नाव न छापता त्यांनी लिहिलेला लॉर्ड कर्झनच्या भाषणासंबंधीचा लेख आणि त्याच्या शेजारी लॉर्ड कर्झनच्या पुस्तकातील मजकूर खोटा कोण अशा शीर्षकाखाली छापण्यात आला. लेख वाचून केवळ राजकीय गटात नाही तर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. 2 दिवसांनी प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये स्टेट्समन या वृत्तपत्राने म्हटलं होतं, अमृत बाजार पत्रिकेत बातमी आली नसती तर पदवीदान समारंभातील नाट्य इतकं चांगलं रंगू शकलं नसतं. त्यामधून लॉर्ड कर्झन साहेबांची 2 व्यक्तिचित्र समोर आली. ती पाहून त्यांनी चांगलेच दातोट खाल्ले असणार. एक चित्र कुलगुरू लॉर्ड कर्झन यांचं आणि दुसरं कोरियातील खोटारड्या लॉर्ड कर्झनचं. या 2 चित्रांनी भारतीयांची आणि इंग्लिश जनतेची जी करमणूक झाली त्यासाठी तरी हा समारंभ व्हायला हवा होता. आणि यातील सगळ्यात गमतीचा भाग असा की ज्यानं सर्वांची निखळ करमणूक केली त्या नटाला याची जाणीवही नाही. खुद्द इंग्लंडमधील वृत्तपत्रातून लॉर्ड कर्झनच्या ढोंगीपणाचे पडसाद उमटले. लंडन टाइम्सनेही या प्रसंगाची दखल घेतली. हे सगळं घडवून आणण्यात निवेदिताचा हात होता हे जगदीशचंद्र बसू यांच्यासारखे तिचे जे विश्वासातले मित्र होते त्यांच्याखेरीज दुसऱ्या कोणालाही माहीत नव्हतं. लॉर्ड कर्झन विषयी केवळ गुरुदास यांना लिहितं करून निवेदिता थांबली नाही, तर स्टेट्समनच्या संपादकांना उद्देशून तिने एक पत्र लिहिलं. 14 फेब्रुवारीच्या अंकात ते प्रसिद्ध झालं. त्याचं शीर्षक होतं सत्याचा परमादर्श. त्यामध्ये कर्झनची खिल्ली उडवताना तिने म्हटलं, प्राध्यापक मॅक्स मुलर यांनी हिंदू संस्कृती आम्हास काय शिकवते या स्वतःच्या पुस्तकातील 2ऱ्या प्रकरणाचा विषय हिंदूंचे सत्यनिष्ठ चारित्र्य असा का ठेवला आहे याचं स्पष्टीकरण आम्हाला गेल्या शनिवारच्या भाषणातून मिळालं. याच पत्रामध्ये ज्यांनी लॉर्ड कर्झनचं भाषण निमूटपणे ऐकून घेतलं त्यांची खरडपट्टी काढायला तिनं कमी केलं नाही. या प्रकरणाला भारतीयांच्या दृष्टीने आणखीन एक महत्वाची बाजू आहे. ज्या विद्यार्थ्यांना उद्देशून ते भाषण झालं त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतलं. आपल्या वाडवडिलांविषयी इतके अनुदारपणाचे उद्गार ऐकूनही त्यांचं रक्त सळसळलं नाही. त्यांनी एका शब्दानेही विरोध केला नाही हे फारसं भूषणावं नाही. मार्चच्या 11 तारखेला लॉर्ड कर्झनच्या भाषणाचा निषेध करण्यासाठी रासबिहारी घोष यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा आयोजित करण्यात आली. ते भारतीय वकिलांचे प्रमुख होते. त्यांनी आपल्या भाषणात बुद्ध, मोहम्मद, ख्रिस्त यांची उदाहरणं देऊन पौरात्य लोकांच्या महान चारित्र्याची ग्वाही दिली होती. निवेदिताचंही या सभेतली भाषण अतिशय गाजलं. लॉर्ड कर्झनच्या दरपोक्तीला निवेदितानं वेगवेगळ्या माध्यमातून वाचा फोडल्यामुळे सर्व देशभर त्याचा निषेध तर झालाच, शिवाय अजून एक गोष्ट निश्चितपणे साधली गेली. ती म्हणजे बोलणारा माणूस अगदी उच्चतम अधिकारी असला तरी त्याची वेडीवाकडी विधानं खपवून न घेण्याची निर्माण झालेली जाणीव. काळ्या ढगाला लाभलेली ही सोनेरी किनार पुढे विद्युल्लतेप्रमाणे प्रकाशित होण्याची शक्यता निवेदिताला सुखावत राहिली. या सगळ्या धावपळीचा परिणाम की काय
ते सांगता येणार नाही, परंतु 13 मार्चला निवेदिता आजारी पडली. आजाराचं निदान मेंदूज्वर असं झालं. आजार गंभीर स्वरूपाचा होता. त्यातून बाहेर पडायला बराच वेळ लागला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डॉक्टर जगदीशचंद्र आणि अबला बसू यांच्याबरोबर हवा पालट व्हावा म्हणून ती दार्जिलिंगला गेली. धन्यवाद. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच MPRV गेली 35 वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्रजागरणपर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात 135 हून अधिक पुस्तके, 10 लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री, कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशलाका आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका. संपर्क अश्विनी हाईट्स, पहिला मजला, ग्राहक पेठेजवळ, टिळक रोड, पुणे 30. संपर्क क्रमांक 9881061686.